नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. आणि आपण जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, शेअर मार्केटमध्ये जे काही बेसिक संकल्पना आहेत, त्या संकल्पनांच्या आपण क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने माहिती घेत जाणार आहोत. जेणेकरून तुमच्या शेअर मार्केटबद्दलचा जो समज आहे किंवा तुमच्याबद्दल जी शंका आहेत त्याच्याबद्दलच्या, त्या दूर होतील. आणि तुम्हाला आणखी काही शंका असतील तर त्या मला नक्की सांगा. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅट अकाउंट पूर्णपणे फ्रीमध्ये ओपन करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून ॲप डाउनलोड करायचं आहे आणि फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. कारण फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यामध्ये काय फरक असेल, तर आता आपण बघितलं फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण बघूया मार्केट व्हॅल्यू. तर मार्केट व्हॅल्यू म्हणजे कंपनीच्या शेअरची मार्केटमधील आजची प्राइस होय. त्याला कोणी करंट मार्केट प्राइस म्हणतं, पण त्याला लास्ट ट्रेडेड प्राइस म्हणतं. तर ती सध्या मार्केटमध्ये तो शेअर कोणत्या किमतीला विकला किंवा खरेदी केला जात आहे, त्याला म्हणतात मार्केट व्हॅल्यू. तर मित्रांनो, IPO साठी आपण शेअरच्या फेस व्हॅल्यू पेक्षा जी जास्त किंमत मोजतो त्याला शेअर मार्केटच्या भाषेमध्ये प्रीमियम म्हणतात. उदाहरणार्थ टाटाच्या IPO मध्ये तो शेअर ₹25 प्रति शेअरला इश्यू केलेला असेल, तर त्याला आपण ₹15 जास्त किंमत देत असतो. म्हणजे फेस व्हॅल्यू ₹10 आणि आत्ता लिस्टेड झालेली त्याची किंमत ₹25, म्हणजे दोन्हीतला फरक आहे 15. म्हणजे आपण त्याच्यासाठी ₹15 अधिकचे मोजत आहोत. असं का करत असतो आपण? कारण भांडवलदार किंवा गुंतवणूकदार म्हणून कंपनीत उशिरा सहभागी होत असतो. आणि आता कंपनीचा उद्योग चांगल्यापैकी चालायला लागल्यामुळं, स्थापित झालेला असल्यामुळं गुंतवणूक करण्यामधली जी रिस्क आहे, जो धोका आहे, तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथे जास्त किंमत द्यावी लागते. आणि अशा गुंतवणुकीमध्ये तिथून परतावा किंवा त्याच्या किंमत जी शेअरची आहे ती वाढ होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला तिथे तो प्रीमियम जो आहे फेस व्हॅल्यू पेक्षा जास्तीचा द्यायला लागतो. म्हणजेच तो करंट मार्केटला किती रुपयाला आहे तेवढी किंमत आपल्याला मोजावी लागते आणि त्या किमतीला तो शेअर विकत घ्यावा लागतो. शिवाय आपल्या गुंतवणुकीची किंमत वाढण्याची शक्यता आता अधिक आहे, म्हणून आपण गुंतवणूक करताना जास्तीची किंमत देत असतो. अशा प्रकारे कंपनीचा IPO येतो आणि कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होते. कंपनीचा उद्योग, ब्रँड, व्यवस्थापन, थोडक्यात काय तर कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असल्यास कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये चांगली मागणी असते. मागणी वाढली की किंमत वाढते, हा नियम जो आहे अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला माहित असेल. जो अर्थशास्त्र शिकले असतील किंवा नसतील तरी सुद्धा हा नियम, हा जनरल नियम आहे की जर एखाद्या गोष्टीची मार्केटमध्ये मागणी वाढली तर त्या वस्तूची किंमत सुद्धा वाढत असते. बरोबर आहे. तर कंपनीचा शेअर स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या किमतीला ट्रेड होतो त्या किमतीला स्टॉकची मार्केट प्राइस किंवा मार्केट व्हॅल्यू म्हणतात. कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूवर मार्केटमधील परिस्थितीचा परिणाम होतो, तर फेस व्हॅल्यूवर मार्केटच्या परिस्थितीचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे कंपनीची फेस व्हॅल्यू स्थिर असते व मार्केट व्हॅल्यू नेहमी कमी जास्त होत असते. फेस व्हॅल्यू स्थिर असते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण जी मार्केट व्हॅल्यू आहे ती परिस्थितीनुसार, म्हणजे काय परिस्थिती होऊ शकते किंवा एखादी मंदी येणार आहे, युद्ध होणार आहे, अशा वेळेस शेअर्सचे भाव पडतात. किंवा चांगली ग्रोथ होणार आहे, GDP वाढणार आहे, व्याजदर कमी होणार आहे, ते अशा काही पॉझिटिव्ह झाल्या तर मार्केटची किंवा त्या शेअरची प्राइस वाढू शकते किंवा म्हणजेच त्याच्या व्हॅल्यूमध्ये चढ उतार येऊ शकतो. पण फेस व्हॅल्यू मध्ये चढ उतार होत नाही, बदल होत नाही, तो स्थिर असतो. मार्केट व्हॅल्यू मात्र बदलत असते. तर ह्या फेस व्हॅल्यूचा उपयोग काय असतो, तर जेव्हा आपण शेअर्स घेतो ते आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये येतात आणि आल्यानंतर ते जेव्हा जेव्हा कंपनी फायदा होतो कंपनीला, त्या त्या वेळेस कंपनी त्यांच्या
भागधारकांना किंवा शेअर्स होल्डर्सना डिव्हिडंड देते. तर ते डिव्हिडंड जे देत असते ते फेस व्हॅल्यूच्या आधारे देत असते. अनेकदा आपण ऐकतो की अमुक अमुक कंपनी 100% 200% डिव्हिडंड जाहीर केलेल्या बातम्या ऐकत असतो. तर हा जो डिव्हिडंड आहे तो त्या शेअरच्या मार्केट व्हॅल्यूवर देत नसतात. तर तो जो डिव्हिडंड किंवा लाभांश आहे तो त्या शेअरच्या फेस व्हॅल्यूवरती दिलेला असतो. समजा उदाहरणामध्ये एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि त्या कंपनीने 200% जर डिव्हिडंड जाहीर केला तर तुम्हाला किती मिळतील? तर तुम्हाला 20 रुपये डिव्हिडंड म्हणून मिळतील. ठीक आहे. आता दुसरा एक उपयोग आहे या फेस व्हॅल्यूचा आणि तो म्हणजे आहे स्टॉक विभाजन किंवा स्टॉक स्प्लिट असं म्हणतात त्याला. आणि हे का करतात ते पाहूया. कंपनी आपल्या शेअरचे जेव्हा विभाजन करते त्यावेळी प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ही कमी होत असते. शेअरच्या विभाजन करण्याला शेअर मार्केटमध्ये स्प्लिट म्हणतात. समजा एखाद्या कंपनीने घोषणा केली आणि त्या स्प्लिटचं प्रमाण ठरलेलं असतं, रेशो ठरलेला असतो आणि समजा त्याने एकास एक असं जाहीर केलेलं असेल तर ज्या शेअरची किंमत 10 रुपये होती ती आता 1:1 झाल्यामुळे 5 रुपये इतकी होईल. ठीक आहे. शेअर स्प्लिट होताना शेअरची किंमत जरी अर्धी होत असली तरी शेअरची संख्या त्याच पटीत वाढली जाते, जेणेकरून आपली कंपनीतील गुंतवणूक आहे तेवढीच राहते. गुंतवणुकीमध्ये किंवा रकमेमध्ये फरक होत नाही. स्प्लिट झालं म्हणजे तुमचे पैसे डबल होतात असं नाही. गुंतवणूक तेवढीच राहते, फक्त शेअर्सची संख्या वाढते. इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते पाहू. समजा एखाद्या कंपनीत तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत आणि त्याने 10 जी फेस व्हॅल्यू होती त्याची 5 फेस व्हॅल्यू केली. तर त्याने शेअर स्प्लिट केला 1:1. तर तुमच्याकडे शेअर्स होतील 100 होते त्याचे 200 होतील. पण तो जो गुंतवणूक तुम्ही केलेली आहे त्याचा कसा परिणाम होतो पहा. 100 गुणिले 10 बरोबर 1000 अगोदर होते तुमच्याजवळ. आता तीच किंमत आहे म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक तेवढीच राहते, फक्त शेअर 200 होतात पण फेस व्हॅल्यू 5 झाल्यामुळे गुंतवणूक जी आहे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तेवढीच असते. अशा प्रकारे आपण शेअर मार्केटमधील फेस व्हॅल्यू आणि अतिशय खोलवर चर्चा केलेली आहे की सर्व बाबीवर. तर अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुमच्या ज्ञानामध्ये भर घालण्यामध्ये उपयोगी ठरला असेल. आणि तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या शंका विचारू शकता. तुमच्या सूचनांचं, तुमच्या सुधारणांचं मी स्वागत करतो. तर जाता जाता तुम्ही आणखी एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंटची नितांत गरज असते तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये जाऊन हा ॲप डाउनलोड करा. एंजल नावाचे ॲप आहे, एंजल वन, ते डाउनलोड करून फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा. जर तुम्हाला ओपन करता येत नसेल किंवा काही मदत हवी असेल तर संपर्क करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर नमस्कार, धन्यवाद मित्रांनो, नमस्कार. तर हा माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.